चांगल्या सज्जन माणसांनी श्रीमंत व्हावं असं म्हटलेलं आहे. आणि आज श्रीमंतीची जी काही भावना आहे ती सज्जनांपेक्षा दुर्जनांच्या मनामध्ये जास्त आता आपल्याला पाहताना मिळत आहे. सज्जन माणसाला जर एखाद्या ठिकाणी काही पैसे सापडले किंवा पैसे मिळाले किंवा संपत्ती मिळाली तर तो चांगल्यासाठी वापर करू शकतो. ती जर दुर्जनांच्या हातात गेली तर तो त्याचं वाईटात वाईट काय करता येईल हा प्रयत्न करतो. म्हणून सज्जनांनी श्रीमंत होण्याच्या भूमिकेने, श्रीमंत होण्याच्या दृष्टीने, श्रीमंत होण्याकडे पावलं टाकली पाहिजेत आणि दुर्जनांना रोखलं पाहिजे. आणि असंच आहे की श्रीमंत होण्याचा जो विचार आहे दुर्जनांच्या मनात येतो, कारण त्यांना सत्तेची आणि संपत्तीची हाव असते. आणि सज्जनांच्या मनामध्ये तो समाधानाचा विचार असतो, तो एक कृतीयुक्त विचार सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा असतो. म्हणून ते श्रीमंतीपेक्षा सर्व धर्म समभाव, सर्वांना सोबत घेऊन चालणे आणि सर्वांच्या समाधानासाठी काम करणे, आनंदासाठी काम करणे याकडे लक्ष देतात. आणि सज्जन हे मनाने श्रीमंत होतात आणि आर्थिक परिस्थितीने ते गरीब राहतात. आणि त्याचमुळे त्यांच्या हातून समाजसेवा करताना पैशाची, आर्थिक परिस्थितीची कमतरता भासते. आणि दुर्जनांच्या हाती आलेली संपत्ती हे जास्तीत जास्त सत्ता संपादित करण्यासाठी वापरली जाते. म्हणूनच म्हणलेलं आहे, सज्जनांनी श्रीमंत होण्याची भूमिका ही नुसती मांडलीच नाही पाहिजे, तर त्या दृष्टीने कृतीयुक्त पावलं टाकली पाहिजे. म्हणजे श्रीमंत झालंच पाहिजे हे सज्जनांचा विचार अत्यंत महत्वाचा आहे.